अस्सल पुणेरी टोमणे. चाळणीमध्ये सुद्धा पाणी साठवता येईल, पण त्यासाठी बर्फ होईपर्यंत संयम हवा. आपल्या पायाचा उपयोग आयुष्यात पुढे जाण्यासाठीच करा. उगाच लोकांना पायात पाय घालून पाडण्यात तुम्हाला आनंद मिळणार नाही. आपली बायको सुंदर आणि हुशार असावी असं सगळ्यांना वाटते, पण 2 लग्ने करणं हा कायद्याने गुन्हा आहे. माझ्याकडे आहे मस्तानी, बाकीच्या मुलींनी जा आपल्या रस्त्यानी. इकडच्या गोष्टी तिकडे आणि नंतर गावभर करण्यात ईमेलपेक्षा फिमेल पुढे असतात. अश्रू डोळ्याऐवजी नाकातून येत असतील तर समजा समजा सर्दी झाली. अगं जेवढी तुझी उंची आहे ना, तेवढ्या माझ्या सेल्फीला लाईक असतात. GFला कधी रडवू नकोस, कारण डोळे पुसणारे भरपूर जण असतात. इतरांच्या बायकोवर वाईट नजर ठेवू नये, नाहीतर तुमचा देखील रावण होईल. काकडी गार आहे, बिअरचा बार आहे आणि भाऊंच्या नादाला लागला तर तिथेच स्वर्गाचं दार आहे. घराचे नेहमी दरवाजे उघडे ठेवा, कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते. चला, मतदानामुळे तरी हे कळाले की गल्लीतील कोणत्या मुली 18 वर्षाच्या झाल्यात ते. चेहऱ्यावर पिंपल येण्याचे एक कारण म्हणजे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप. ज्यांना रात्री केलेल्या कृत्याचा उठल्यावर पश्चाताप होतो, अशा लोकांनी सरळ दुपारीच उठावे. दिवसा थोडं झोपणं म्हातारपण दूर ठेवते. वाहन चालवताना झोपल्यास तुम्ही कधीच म्हातारे होणार नाही. ना चंद्रमुखी ना पारू, आपली आयटम फक्त दारू. प्रत्येक जण आपल्या गल्लीत वाघ आणि दुसऱ्याच्या गल्लीत शेळी असतो. प्रेम कसे करावे याचे देखील क्लासेस आहेत. फेल होणाऱ्यांच्या हातात दारूने भरलेले ग्लास आहेत. प्रेम जिच्यावर करायचं तिच्या घराभोवती फिरायचं आणि एखाद्या दिवशी तिच्याच लग्नात पोटभर जेवायचं, दाबून जेवायचं, सगळं विसरून. प्रेम हा असा 7वा सेन्स आहे जो इतर 6 सेन्सला उद्ध्वस्त करतो. सुख आणि दुःख यांची किंमत एकच असते. किंगफिशरची 1 लिटर बियर ₹80 आणि 1 लिटर पेट्रोल ₹80. सिगारेट पितो म्हणून आरडाओरडा करायचा नाही. मी तर जळवून टाकतो बुवा. स्क्रीन टच करताना तर हजारो पाहिले. मला तर हृदयाला टच करणारी पाहिजे. हल्ली मी मुलींकडे बघणं सोडून दिलंय, कारण मुली माझ्याकडे बघतात. मोबाईल्स गर्लफ्रेंड्सपेक्षा बरे आहेत. निदान ते स्विच ऑफ तरी करता येतात. मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श, पण प्रपोज करायला तू लावणार आहे किती वर्ष? मुलांना अक्कल येण्याचे वय येते तेव्हा मोठ्यांची अक्कल गेलेली असते. मुलींच्या मागे फिरतो म्हणून नाही. काही वेडे की खुळे, निसर्गाचा नियमच आहे, चुंबक तिकडे खिळे. तिला सवयच होती हृदयाशी खेळण्याची, म्हणून तीही गेली आता माझ्या भावनांशी खेळून. जर कोणी सकाळी 10 वाजता उठत असेल तर असे नाही की तो आळशी आहे. कदाचित त्याची स्वप्ने खूप मोठी असतील. मी उपवास करत नाही, कारण जास्त खायला मला आवडत नाही. माझी आवड असावी तुझी आवड. जर तुला पटत नसेल तर दुसरा निवड. लोक आपल्याकडे बोट दाखवतात ज्यांचे आपल्यापर्यंत पोचायचे ऐपत नसते. मित्राला दिलेली गाडी पेट्रोल भरल्याशिवाय चालवायची नसते, कारण टाकी रिकामी झाल्याशिवाय तो गाडी परत देतच नाही. महाराष्ट्रातील सर्वात खतरनाक टोमणा. तुमचं काय? तुम्ही मोठी माणसं बाबा. लाईफमध्ये कुणी इस्टेट कमवली तर कुणी पैसा, पण आपण तर जीवाला जीव देणारे दोस्त कमवले. जाता जाता ती मोठ्या रागाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप मिळतील. मी पण तिला हसत म्हणालो, अजून पण माझ्यासारखाच पाहिजे का? मी मोजकीच माणसे जोडतो, कारण 100 कुत्री पाळण्यापेक्षा 5 सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच. तिच्यापेक्षा भारी मला माझे दुश्मन वाटतात,
जेव्हा पण भेटतात साले एकदाच सांगतात सोडणार नाही तुला. बायको हुशार आणि सुंदर असावी असं प्रत्येकाला वाटतं, पण दोन लग्न करणं हा गुन्हा आहे. स्वतःबद्दल कधी वाईट विचार करू नका, कारण देवाने या कामाचा ठेका नातेवाईक आणि शेजाऱ्यांना देऊन ठेवलाय. अगं वेडे, जास्त भाव खाऊ नकोस. तुझ्या लग्नात जेवढी लोक येतील ना, तेवढे तर माझ्या लग्नात डीजे समोर नाचायला पोरं असतील. मित्राला दिलेले पैसे परत कधीच मागायचे नसतात, कारण मागितले तर ते परत देत नाही. पुणेकरांचं नवीन टोमणे, तुमच्यापेक्षा 4 लॉकडाऊन जास्त बघितलेत आम्ही. टोमणे मारणे ही एक कला आहे, पण मारलेला टोमणा समजून न समजल्यासारखं वागणं ही त्याहूनही मोठी कला आहे. आपण पक्षाप्रमाणे आकाशात उडायला शिकलो, माशाप्रमाणे समुद्रात पोहायला शिकलो, पण जमिनीवर राहून माणसासारखे वागायला शिकलो का? ज्या गोष्टींशी आपल्या काहीही संबंध नाही, त्यात नाक खुपसले की तोटा होतो. आपण जेव्हा प्रत्येकासाठी अवेलेबल झालो ना, तेव्हा कोणाला आपली कदर राहत नाही. म्हणून भाव खात जा. पावडर खाऊन केलेली बॉडी, जमीन विकून आलेला पैसा आणि फेसबुकवर भेटलेली गर्लफ्रेंड कधीच टिकत नाही. अरे तिला म्हणाव, आज तू जरी दुसऱ्याबरोबर असलीस तरी तुला आज पण आपले आयटम म्हणूनच ओळखतात. बायको जेव्हा बोलत असते तेव्हा ऐकून घ्यायचं असतं. नाहीतर दुसरं आपल्याला हातात काय असतं? ती 50 लाखाची BMW काय कामाची, जिच्या खिडक्या त्या गरीब मुलांच्या हात बघून पण उघडत नसतील.